आता आपलं नाव, पत्ता आणि म्हशीची काय तक्रार होती जरा सांगा की. माझं नाव मारुती कल्लू देशिंगे तळणगे बर. तालुका हातकणंगले. हा हा. त्या म्हशीचं नाव ज्ञानेश्वर आहे. बर बर. येऊन किती वर्ष झाले? येऊन तरी 3-3.5 वर्ष झाल्या. बर, काय तक्रार होती नेमकी? तक्रार म्हणजे ते पाणी पित नव्हतं भरपूर. बर बर. हा. पाणी पित नसल्यामुळे ते गाभीची तक्रार होती. बर बर बर. हा तर त्याच्या अंगावर त्वचारोग होता. हा. त्वचारोग असल्यामुळे म्हणजे अगदी चिडचिड निर्माण व्हायची. बर बर बर. हा. सारखं घासणे, अंगा हे करणे, गवगवणे. गवगवणे. मग बाकी सगळ्यांचा विचार होता की बाबा ही मसा तुम्ही कटिंगला द्या. म्हणजे कटिंगला कापायला? होय, कापायला द्या म्हणत होते. बर बर बर. हा कारण मी काय केलं, मी शेवटी आमचे मित्र आहेत हा डॉक्टर पुजारी, हा हा. त्यांच्या सल्ल्यानं आम्ही इचलकरंजीचे डॉक्टर माने साहेब बर बर. हा. त्यांचे होमिओपॅथिक औषध घेतले. बर बर. हा त्यांच्या सल्ल्यानुसार घेतले. हा हा. आणि बाकी त्याच्यावर मी पूर्ण हे केला की बाबा परफेक्टली की नाही आपण याच्यावर इलाज करायचा. पूर्ण औषध पण केलं? पूर्ण औषध पाणी केलं, म्हणजे पावडर दिलं, गोळ्या पावडर दिलं, सगळ्या दिलं, injection काय पण उपयोग दिलं? झाला नाही त्याला. म्हणजे रिपोर्ट पण हा, आला पण आला रिपोर्ट करत ते आमच्याकडनं पण पेंडिंग पडत होतं जरा. हा हा ते काय हेच नाही सोडा, आमच्याकडनं दोष निर्माण होत होता. हा हा मग त्यानंतर ते होमिओपॅथिक औषध घेतले. हा हा औषध घेतल्यानंतर बाकी त्याचा रिपोर्ट चांगला आला. 1-2 डोस घेतले. हा हा. दोन त्यावेळी काय काय फरक पडला? म्हणजे पाणी प्यायचं प्रमाण वगैरे वाढलं का? पाणी अगदी काय 5 लिटर पण पाणी पित नव्हतं ते. पूर्वी किती लिटर पाणी पित होतं होमिओपॅथिक? 4-5 लिटर पण पाणी पित होतं. होमिओपॅथिक पाणी पिल्यानंतर आता 20-20 लिटर पाणी पिते ते. पूर्वी फक्त 4-5 लिटर पाणी पित. 4-5 लई झालं कटाकटी. आता किती लिटर पाणी पिते? आता बरोबर ते 20 लिटर तर 2 बारड्या तर आरामात पिते. आरामात 10-15 पाणी. लिटरच्या कने हा. 2 बारड्या आरामात पिते. ठीक आहे. आणि काय गाभीची तक्रार होती काय? होय, गाभीची तक्रार होती. गाभ नव्हती म्हणून त्याला सगळी कटिंगला द्यायचं होतं. बर बर. आमची पण इच्छा होती की बाबा नाव पण चांगलं आहे, हा. त्याला कटिंगला द्यायचं नाही. द्यायचं नाही. पूर्ण प्रयत्न करायचं ठरलं. डॉक्टर पुजारी पटणकोले, होय, डॉक्टर डॉक्टर माने पटण साहेब, कोडलीचे पुजारी माने पटण साहेब कोडली व इचलकरंजीचे माने साहेब, या दोघांनी येऊन थोडं पहिला औषध हा, उपचार औषध केला, उपचार ट्रीटमेंट केला, केली ट्रीटमेंट केली. आणि आता गाभ आहे. होय, गाभ आहे आता 6.5 महिन्याची गाभ आहे साहेब. 3.5. बर. आता तुम्ही होमिओपॅथी बद्दल समाधान आहे का? अगदी समाधान, एकदम एक नंबर. तुम्ही काय इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल होमिओपॅथी बद्दल? हो, एक नंबर. कारण सगळ्यांना पण असं होमिओपॅथिक औषध घेऊन का नाही आपलं हे जे कटिंगला जाणार हे थांबवा. हा हा. लोकांचा होमिओपॅथी बद्दल विश्वास नाही ना, शाबू सारख्या गोळ्यानं कसं बरं व्हायचं असं वाटतंयच. खरं साहेब, कारण आता त्याची बघितलं असं तर का नाही, हा हा सुरुवातीला ते पाणी पित नव्हतं आणि आता जर बघितलं ह्याच्या हा. त्वचेवर बघितली तर का नाही हा. त्वचेवर फरक पडलाय. पाणी भरपूर पिते, खाते आणि सदृढ व्हायला लागली. पूर्वी एकदम खराब होती काही. हो, काय काय याच्यात काय राहिलं नव्हतं. सगळ्यांनी वाटायचं कटिंगला पण घ्यायला किती किंमत द्यायची, हा. असा होता विषय. खारक सारखं बाद सारखं सगळं बाद झालं होतं ते सगळं, हेच चित्तड झालं असं. हा हा. तंबड चिपळे होय, अगदी सर. आणि त्यामुळे रखरखी होती. होय, रखरख होती. उसाचं चिप्पडच. आता समाधान आहे. अगदी समाधान, अगदी मस्त शांत समाधान. राहते. होमिओपॅथी वापरला काय अडचण नाही? एक नंबर. सगळ्यांना खरोखरच की होमिओपॅथिक वापरावं. बरोबर. किती खर्च आला त्यावेळी? तरी 2 डोसचं एक 400-500 500-600 पर्यंत 500 जाते. रुपये खर्च आला. 500 रुपये आहे. ठीक आहे ठीक आहे. चांगला आहे. पुन्हा एकदा नाव सांगा. माझं नाव मारुती कल्लू देशिंगे तळणगे तालुका हातकणंगले. बरं, ठीक आहे. ओके ओके साहेब.